चंदेरी दुनियातल्या माझ्या मित्रांनो, आज आपण क्लास 11 मधला लिमिट या चॅप्टर मधला एक क्वेश्चन पाहूया. काय म्हणते आपण इव्हॅल्युएट. का करा इव्हॅल्युएट. ठीक आहे. कोणाला पहा इफ एफ ऑफ आर इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. ठीक आहे. म्हणजे आपल्याला एफ ऑफ आर दिला पहा सोनो मेरे बा. ठीक आहे. एफ ऑफ आर इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर दिला. ओके, बहुत ही बढिया. देन फाइंड काय करायचं पहा लिमिट एच टेंड्स टू 0 आणि एफ ऑफ आर प्लस एच मायनस एफ ऑफ आर डिवायडेड बाय एच. ठीक आहे. पहिली गोष्ट जो एच आहे तो एच टेंड्स टू 0. ठीक आहे. 0 कडे ट्रेंड करतात पण एक्झॅक्टली 0 नाही आहे. कारण एक्झॅक्टली जर 0 झाला ना तर सुनो. ठीक आहे. हा फंक्शन वरच्या काही असू द्या. ठीक आहे. म्हटलं ना एक काम करतो इकडे पहा. हा फंक्शन वरच्या एफ ऑफ आर प्लस एच आणि मायनस एफ ऑफ आर मानू. ठीक आहे. आणि त्या चुकीने जर एच 0 झाला ना याच्या म्हणण्यानुसार. ठीक आहे. एच जर 0 झाला ना तर सुनो हा का करेल पुऱ्या फंक्शनले का करेल पहा खाली जर 0 आता वरती काही असो. ठीक आहे. तर एनडीएल ना म्हणजे नॉट डिफाईन्ड. ठीक आहे. म्हणजे नॉट डिफाईन्ड करायला म्हणजे फंक्शन डिफाईन्डच होणार नाही. ठीक आहे. पटलं सुनो मेरी बात. ठीक आहे. म्हणजे एच बरोबर 0 घेता येत नाही. ठीक आहे. हा एच टेंड्स टू 0 कडे ट्रेंड कराल पण 0 राहणार नाही. ठीक आहे. म्हणजे बुलाती है मगर जाने का नाही सारखं काम आहे. ठीक आहे. पटलं म्हणजे एच 0 राहील. ठीक आहे. पटलं एच 0 झाला तर नॉट डिफाईन्ड. म्हणजे सर आता प्रॉब्लेम हा असा की सर एच 0 नाही पाहिजे तर मग एचच नाही ठेवला आता. ठीक आहे. हा बढिया काम आहे ना. मग एक काम करतो एच कसं नाही ठेवायचं पटलं म्हणजे एच ले कसं हटवता येईल. ठीक आहे. एक काम करता आपण सुरू का म्हणतात इकडे पहा आपल्याकडे हा वाला क्वेश्चन आहे सुरू. ठीक हा वाला क्वेश्चन आहे लिमिट एच टेंड्स टू 0 एफ ऑफ आर प्लस एच मायनस एफ ऑफ आर डिवाइडेड बाय एच हा वाला क्वेश्चन आहे. तर फिलहाल के लिए पहा मला एफ ऑफ आर प्लस एच व्हॅल्यू काढता येईल का? ऑफकोर्स काढता येते कारण मला एफ ऑफ आर व्हॅल्यू दिली आहे. जसं पहा आता समजा एफ ऑफ आर आणि इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर दिला. ठीक आहे. हा काय गिवन आहे. ठीक आहे. पटलं इकडे लिहून घेतो वाटल्यास पहा की एफ ऑफ आर इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर हे वाली व्हॅल्यू आपल्याला दिली आहे गिवन आहे. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर. आता पहा एफ ऑफ आर ची तर व्हॅल्यू दिली आहे काही विशेष नाही. एफ ऑफ आर ची व्हॅल्यू पण एफ ऑफ आर प्लस एच ची व्हॅल्यू नाही ना. ठीक आहे. तर मी काय करतो पहा एफ ऑफ आर प्लस एच ची व्हॅल्यू काढतो. समजलं ना. म्हणजे समजा आता काय होईल पहा येता आर आहे तर येता आर. ठीक आहे. पटलं ना मी काय म्हणतो समजलं येता आर आहे तर येता आर. आता पाय जसं आहे तसं येता आर प्लस एच आहे तर येती आर प्लस एच ठेवा लागेल ना. समजलं कुछ. ठीक आहे. पाहा जसं येता आर आहे तर येती आर स्क्वेअर आणि येती एफ ऑफ आर प्लस एच आहे तर येती आर प्लस एच आणि याचा स्क्वेअर ठेवायला लागेल. ठीक आहे. एवढी गोष्ट क्लिअर. म्हणजे तुम्ही समजत नसेल तर समजा पहा काय म्हणता जर सपोज द्या. ठीक आहे. एवढी कहाणी समजा की एफ ऑफ येतं जर टी आहे समजा टी तर काय होईल पाय टी स्क्वेअर. अरे जेव्हा तुम्ही टी ठेवल्या तर पाय टी स्क्वेअर. ठीक आहे. आता जर इथं जी ठेवल्या तर पाय जी स्क्वेअर. ठीक आहे. आता इथे जर हत्ती ठेवल्या तर ठीक आहे तर पाय हत्तीच्या स्क्वेअर. ठीक आहे. आता इथे जर आर प्लस एच ठेवल्या सोनो. ठीक आहे. इथे जर आर प्लस एच ठेवल्या तर इथे आर प्लस एच आणि त्याचा स्क्वेअर लिहा लागेल का नाही. ओके. बहुत ही बढिया मी एफ ऑफ आर प्लस एच काढत. ठीक आहे. समजलं असेल. ठीक आहे. आता काय होईल पहा पाय जसा आहे तसा ठेवा. आता ए प्लस बी चा होल स्क्वेअर का होते पहा ए प्लस बी चा होल स्क्वेअर हा तर सिंपल आपण जो लोअर क्लास मध्ये झामल फॉर्म्युले शिकलो होतो बरोबर. हा तर माहित पाहिजे. ठीक आहे. काय होईल पहा ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे ना. तर काय होईल पाहिजे इथं काय होईल आर स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी म्हणजे आर एच प्लस बी. ठीक आहे. म्हणजे एच स्क्वेअर पहा ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय होईल पहा पाय मल्टिप्लाय होईल. आता पाय मल्टिप्लाय होईल ना तर काय होईल पहा पाय आर स्क्वेअर प्लस 2 पाय आर एच काय म्हणता पाय ती घुसखोरी करताना प्लस पाय एच स्क्वेअर. कोणाची व्हॅल्यू आहे तर हे सर एफ ऑफ आर प्लस एच ची व्हॅल्यू. ठीक आहे. कोणाची व्हॅल्यू आहे एफ ऑफ आर प्लस एच ची व्हॅल्यू आपल्याला भेटली. ठीक आहे. आता सुरू. ठीक आहे. आता हा वाला क्वेश्चन सुरू करता लिमिट एच टेंड्स टू 0. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर. आता पहा एफ ऑफ आर प्लस एच तर पहिलं दिला आणि मायनस एफ ऑफ आर आणि डिवायडेड बाय का सुनो. ठीक आहे. डिवायडेड बाय जो पार्ट आहे एच. ठीक आहे. आता काय करतो आपण लिमिट एच टेंड्स टू 0 लिहा जसा आहे तसा. आता एफ ऑफ आर प्लस एच च्या ठिकाणी घुसाडा. ठीक आहे. म्हणजे काय येईल पहा आता पुरी व्हॅल्यू पहा सुनो याचा जो आन्सर हा पुरा पहा नाही याचा आन्सर हा पुरा आहे ना. येथे पाय आर स्क्वेअर प्लस 2 पाय आर एच प्लस पाय एच स्क्वेअर झाला. इथपर्यंत कोणाची व्हॅल्यू याची व्हॅल्यू बरं सुनो. ठीक आहे. आणि मायनस एफ ऑफ आर. आता मला सांगा एफ ऑफ आर किती दिला पाय आर स्क्वेअर दिलाय का. ठीक आहे. येथे पाय आर स्क्वेअर ठेवा. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर. आणि डिवायडेड बाय एच जो का तो. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर. आता सुनो. ठीक आहे. का होईल याच्यामध्ये की प्लस वाला पाय आर स्क्वेअर आणि मायनस पाय आर स्क्वेअर उडेल ना. अरे
प्लस वाला पाय आर स्क्वेअर मायनस पाय आर स्क्वेअर खतम. ठीक आहे, मग राहील का पहा इकडे पहा. आता एक काम करतो ना, पहिले मिटवून टाकतो. ठीक आहे, मग पुढचा पार्ट सांगतो. ठीक आहे, चला विद्यार्थी मित्रांनो पुढचा पार्ट पहा. ठीक आहे, काय होतं आपण लिमिट एच टेन्स टू 0 जो का तो ठेवा. ठीक आहे, पडला लिमिट एच टेन्स टू 0. एक काम करतो ना, पेन यूज करता दुसरी पहा की हा वाला तर क्वेश्चनच होता, गोली मारा. ठीक आहे, लिमिट एच टेन्स टू 0 जो का तो. आता इकडे आहे, इकडे का की पाय आर स्क्वेअर प्लस वाला आणि मायनस वाला खतम. इकडे लिहितो आम्ही 2 पाय आर एच जो उरला तो. ठीक आहे, प्लस पाय एच स्क्वेअर जो आहे तो आणि डिवायडेड बाय एच. ठीक आहे, पावर आपला फोकस की एच हटला पाहिजे, कारण हा 0 जोपर्यंत राहील तोपर्यंत क्वेश्चनच सॉल्व्ह नाही करताय. आता काय करतो आपण, लिमिट एच टेन्स टू 0 बहुत ही बढिया. आता काय येईल पहा, येतं पाय आणि एच आणि इथे पाय आणि एच कॉमन नाही निघल का नाही कॉमन चेक करा. इथे पाय एच कॉमन निघाला. ठीक आहे, पाय एच कॉमन निघाला इथून. इधर आला 2r प्लस एच, कारण एक एच निघाला तर एक बाहेर निघाला. मग डिवायडेड बाय एच. आता काय होईल पहा, एच एच उडल. ओ जो विषय होता तोच खतम झाला. हाच तर छोटा हत्ती उडवायचा होता. ठीक आहे, उडला. आता काय होईल पहा, आता काय होईल, लिमिट एच टेन्स टू 0 आपल्याकडे राहिला का पहा. ठीक आहे, आपल्याकडे राहिला की पाय 2r प्लस एच. ठीक आहे, इथपर्यंत एवढाच राहिला का. ठीक आहे, आता एक काम करता, लिमिट अप्लाय करा. ठीक आहे, तर लिमिट अप्लाय करतो आपण. लिमिट अप्लाय करून घेता. पाय इज अ कॉन्स्टंट, तुम्हाला माहिती आहे, पायले बाहेर काढलो, पायले हटवा बाहेर. ठीक आहे, आणि लिमिट अप्लाय करा. लिमिट अप्लाय करायचं बरं. ठीक आहे, तर किती 2r प्लस एच याच्यामध्ये लिमिट अप्लाय केलं. ठीक आहे, अप्लाय केल्यावर पाय जसा आहे तसा. आता इकडे आहे का, इकडे आहे का 2r, कारण आरच्या ठिकाणी तुम्ही थोडी पुटअप करता. एच टेन्स टू 0, एच 0 होण्याची कोशिश करतात. मग एच 0 होण्याची कोशिश करतात ठेवलो. आता सुनो काय फायनली जो आता इकडे ऐका. ठीक आहे, या खूपच्या पाय जसा आहे तसा. ठीक आहे, पाय जसा आहे तसा 2r. आता इकडे आहे का 2r, हा 2r प्लस 0 किती 2r ना. मग फायनली आन्सर किती आला 2 पाय. अरे हाच तर आपला आन्सर होता. ठीक आहे, कोणाचा याचा. ठीक आहे, बहुत ही प्यारा क्वेश्चन असता, समजला असेल. ठीक आहे, बाकी आपण ब्रेक के बाद पाहू. ठीक आहे.